नमस्कार मुलांनो, मी शुभाशिष आहे. मुलांनो, आपण आपल्या जीवनात दररोज वापरत असलेल्या संख्यांचा विचार करूया. जेव्हा तुम्ही मोजता की तुमच्याकडे किती खेळणी आहेत, तुम्ही पुस्तकात वाचलेल्या पानांच्या संख्येचा मागोवा ठेवा किंवा गेमसाठी शिल्लक राहिलेला वेळ मोजता, तेव्हा तुम्ही पूर्ण संख्येसह काम करता. पूर्ण संख्या 0, 1, 2, 3 आणि यासारख्या साध्या संख्या आहेत आणि ते गणिताचे मूलभूत घटक बनवतात. अशी कल्पना करा की तुम्ही पार्टी आयोजित करत आहात आणि तुम्हाला पाहुण्यांची संख्या मोजावी लागेल किंवा स्नॅक्सचे समान वाटप करावे लागेल. पूर्ण संख्या आपल्याला अपूर्णांकात किंवा दशांश शिवाय ही कार्य सहजपणे व्यवस्थापित करण्यास मदत करतात. ते दैनंदिन जीवनात आम्हाला मदत करणाऱ्या अनुकूल क्रमांकासारखे आहेत, मग ते मोजणे किंवा साध्या समस्या सोडवणे असो. चला एक्सप्लोअर करूया. पूर्ण संख्या समजून घेतल्याने अनेक दैनंदिन कामे सुलभ होतील आणि गणित कसे मजेदार आणि उपयुक्त असू शकते हे दर्शवेल. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे जाणून घेण्यास सक्षम व्हाल. नैसर्गिक संख्या आणि शून्यासह संपूर्ण संख्या आणि त्यांचे गुणधर्म ओळखा. संख्या रेषेवरील पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या यांच्यात फरक करा. संख्या रेषेवर पूर्ण संख्यांसह बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार करायला शिका. नमुने समजून घ्या आणि पूर्ण संख्येसह अंकगणित गणिते सोपी करण्यासाठी त्यांचा वापर करा. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत संपूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, संख्या रेषा, शून्य, जोड, वजाबाकी, गुणाकार. संपूर्ण संख्यांचे गुणधर्म. मुलांनो, आपण संपूर्ण संख्या शोधूया. पूर्ण संख्या ही सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्यसह संख्यांचा संच आहे. ते वास्तविक संख्यांचा एक भाग आहेत, ज्यामध्ये अपूर्णांक, दशांश किंवा ऋणसंख्या समाविष्ट नाही. मोजणी संख्या देखील पूर्ण संख्या मानली जाते. या व्हिडिओमध्ये पूर्ण संख्येच्या उदाहरणांसह पूर्ण संख्या, संपूर्ण संख्या, व्याख्या याविषयी सर्व काही जाणून घेऊया. पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्यसह नैसर्गिक संख्यांना पूर्ण संख्या म्हणून संबोधले जाते. आम्हाला माहित आहे की नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 आणि याप्रमाणे सुरू होणाऱ्या मोजणी संख्यांच्या संचांचा संदर्भ देतात. सोप्या भाषेत पूर्ण संख्या म्हणजे अपूर्णांक, दशांश किंवा अगदी ऋण अपूर्णांक नसलेल्या संख्यांचा संच. हा धन पूर्णांक आणि शून्याचा संग्रह आहे. किंवा आपण असे म्हणू शकतो की पूर्ण संख्या म्हणजे गैर ऋण पूर्णांकांचा संच. नैसर्गिक आणि पूर्ण संख्यांमधील प्राथमिक फरक म्हणजे संपूर्ण संख्यांच्या संचामध्ये शून्य असणे. संपूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्यांच्या संचामध्ये शून्य सोबत नैसर्गिक संख्यांचा संच समाविष्ट असतो. गणितातील पूर्ण संख्यांचा संच 0, 1, 2, 3 असा दिला आहे, जो W या चिन्हाने दर्शवला जातो. W बरोबर 0, 1, 2, 3, 4. पूर्ण संख्येबद्दल येथे काही तथ्य आहेत, जी तुम्हाला ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहेत. सर्व मोजणी संख्या पूर्ण संख्या आहेत. शून्यासह सर्व धनपूर्णांक संख्या पूर्ण संख्या आहेत. सर्व पूर्ण संख्या वास्तविक संख्या आहेत.
प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्या असते. मुलांनो, तुम्हाला संपूर्ण संख्या चिन्ह माहित आहे का? पूर्ण संख्या दर्शवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह हे अप्पर केस मधील W वर्णमाला आहे. W बरोबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे, कारण पूर्ण संख्या 0 पासून सुरू होते. 0 ही एक संख्या आहे जी संख्या रेषेवरील धन आणि ऋण संख्यांमध्ये असते. 0ला कोणतेही मूल्य नसले तरी ते प्लेस होल्डर म्हणून वापरले जाते. तर 0 ही धनसंख्या किंवा ऋण संख्या नाही. संपूर्ण संख्यांची यादी. पूर्ण संख्यांची यादी 0, 1, 2, 3, 4, 5 पासून सुरू होते आणि अनंतापर्यंत जाते. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. वरील व्याख्येवरून आपण समजू शकतो की 0 व्यतिरिक्त प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक संख्या आहे. तसेच प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. तर नैसर्गिक संख्यांचा संच हा पूर्ण संख्यांच्या संचाचा किंवा पूर्ण संख्यांचा उपसंच आहे. आता आपण पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या यांच्यातील फरक पाहू. खाली दिलेल्या तक्त्याच्या मदतीने नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांच्यातील फरक समजून घेऊ. संपूर्ण संख्या. पूर्ण संख्यांचा संच आहे W बरोबर 0, 1, 2, 3. नैसर्गिक संख्यांचा संच आहे N बरोबर 1, 2, 3. संपूर्ण संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. 0 शिवाय प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक संख्या आहे. आता आपण एका रेषेवरचा क्रमांक पाहू. संख्या रेषा काढण्यासाठी या चरणाचे अनुसरण करा. एक रेषा काढा आणि त्यावर 0 बिंदू चिन्हांकित करा. आता 0च्या उजवीकडे दुसरा बिंदू चिन्हांकित करा आणि त्याला 1 असे लेबल करा. शून्य आणि 1 मधील अंतराला एकक अंतर म्हणतात. आता तुम्ही युनिट अंतरासह इतर बिंदू 2, 3, 4 असे चिन्हांकित करू शकता. ही संपूर्ण संख्यांची संख्या रेषा आहे. 1. 2 बिंदूंमधील अंतर. 3 आणि 5 मधील अंतर 2 एकक आहे. त्याचप्रमाणे 1 आणि 6 मधील अंतर 5 एकक आहे. 2. संख्या रेषेवरील मोठी संख्या. उजवीकडील संख्या नेहमी डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते. संख्या 5 ही संख्या 2च्या उजवीकडे आहे, म्हणून 5 मोठे आहेत 2 पेक्षा. 3. संख्या रेषेवर एक लहान संख्या. कोणत्याही संख्येच्या डावीकडील संख्या नेहमी त्या संख्येपेक्षा लहान असते. 7च्या डावीकडील क्रमांक 3 आहे, म्हणून 3 लहान आहे 7 पेक्षा. आता आपण संख्या रेषेवरील जोड पाहू. जर आपल्याला 2 आणि 5 जोडायचे असेल तर 2 सह प्रारंभ करा आणि उजवीकडे 5 ला ठेवा, कारण की आपल्याला 5वा जंप 7 वर असल्याने उत्तर 7 आहे. 2 आणि 5 ची बेरीज 2 अधिक 5 बरोबर 7 आहे. संख्या रेषेवरील वजाबाकी.
जर आपल्याला 10 मधून 6 वजा करायचे असेल तर आपल्याला 10 पासून सुरुवात करावी लागेल आणि डावीकडे 6 ला उडी मारावी लागेल. आमची 6वी उडी 4 वर आहे म्हणून उत्तर 4 आहे. दहा मधून 6ची वजाबाकी 10 वजा 6 बरोबर 4 आहे. संख्या रेषेवर गुणाकार. जर आपल्याला 4 आणि 3 चा गुणाकार करायचा असेल तर 0 पासून प्रारंभ करा. उजवीकडे एक वेळ 3 युनिट्स वापरून 4 उड्या मारा. जसे तुम्ही 12 पर्यंत पोहोचाल म्हणून आम्ही म्हणतो 3 गुणिले 4 बरोबर 12. मुलांनो, आता आपण पाहूया नमुने. सोप्या शाब्दिक गणनेसाठी आणि संख्या अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी नमुने वापरले जातात. त्रिकोण, चौरस, आयत आणि रेषा या प्राथमिक आकारांमध्ये आपण ठिपके वापरून संख्यांची मांडणी करू शकतो. आपण एका ओळीत ठिपके वापरून प्रत्येक संख्या व्यवस्थित करू शकतो. आपण आयत वापरून काही संख्यांची मांडणी करू शकतो. आपण वर्ग वापरून काही संख्यांची मांडणी करू शकतो. आपण त्रिकोण वापरून काही संख्यांची मांडणी करू शकतो. नमुन्यांचा वापर. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नमुने वापरले जाऊ शकतात. 1. 123 अधिक 9 बरोबर 123 अधिक 10 वजा 1 बरोबर 133 वजा 1 बरोबर 132. 123 अधिक 99 बरोबर 123 अधिक 100 वजा 1 बरोबर 223 वजा 1 बरोबर 222. 2. 83 गुणिले 9 बरोबर 83 गुणिले कंसामध्ये 10 वजा 1 बरोबर 830 वजा 83 बरोबर 747. 83 गुणिले 99 बरोबर 83 गुणिले कंसामध्ये 100 वजा 1 बरोबर 8300 वजा 83 बरोबर 8217. 'लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. पूर्ण संख्येमध्ये 0, 1, 2, 3 यांचा समावेश होतो आणि अपूर्णांक किंवा ऋणाशिवाय अमर्यादपणे सुरू राहतात. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात आणि 0 समाविष्ट करत नाही, तर पूर्ण संख्या असतात. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, जी सकारात्मक किंवा नकारात्मक नाही.
बेरीज, वजाबाकी आणि गुणाकारला कल्पना आणि करण्यासाठी संख्या रेषा वापरा. पूर्ण संख्यांमधील नमुने गणना सुलभ करू शकतात आणि संख्या संबंध समजण्यास मदत करू शकतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.